नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी MST-CET दिली असेल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस विषयी माहिती घेणार आहोत. त्यांचे कट ऑफ, फी स्ट्रक्चर आणि त्या सर्वच गोष्टी ज्या तुम्हाला त्या कॉलेजविषयी जाणून घेणं गरजेचं आहे, या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अजूनही स्वप्नांना सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अर्थात स्पॉट राऊंडपर्यंत जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन CET सेलकडून येणार आहे ही सगळी आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला जर आमची पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग हवी असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल, चला तर मग वळूया आता या लिस्टमधल्या पहिल्या कॉलेजकडे, ज्याचं नाव आहे VJTI अर्थात वीर माता जिजाऊ टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. या कॉलेजची स्थापना 1887 साली झालेली आहे आणि हे कॉलेज महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजेसपैकी एक मानलं जातं. CET कट ऑफ साधारण 99.7% जास्त जातो आणि वार्षिक फीस 80 ते 95,000 रुपयांच्या दरम्यान व्हॅरी करते. मुंबईमध्ये असल्यामुळे इंटर्नशिप्स, इंडस्ट्री एक्सपोजर आणि प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा मिळतो. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती कम्प्युटर इंजिनिअरिंगसह इतर सर्वच ब्रांचेसचे कट ऑफ्स मेन्शन्ड आहेत. आता यांपैकी कुठलेही कट ऑफ्स तुम्हाला वहीवरती लिहून ठेवण्याची गरज नाही आहे, कारण आमची वेबसाईट आहे www.swapnayan.in. या साईटवरती लॉग इन केल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजचे ब्रांच वाईज, कॅटेगरी वाईज कट ऑफ्स बघायला मिळतील, तेही एका क्लिकवरती. त्यामुळे आत्ताच swapnayan.in ला व्हिजिट करा. बाकी आपलं या लिस्टमधलं पुढचं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता तुम्ही म्हणाल की COEP 2 नंबरला कसं काय आलं? खरं तर मागच्या वर्षीपर्यंत COEPचा कट ऑफ हायेस्ट जायचा, पण मागच्या वर्षी VJTIने COEPला फार थोड्या फरकाने मागे टाकलं. बट नो डाऊट COEP इज द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र, कारण COEP हे भारतातल्या सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कॉलेजेसपैकी एक आहे, कारण इथल्या प्लेसमेंट्स टॉप IITs आणि NITs सोबत कम्पीट करतात. इथला CETचा कट ऑफ 99.8च्या वरती जातो. या पुढील कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई. केमिकल इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात ICTला भारतातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक मानलं जातं. अनेक विद्यार्थी IIT मिळत असून सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगसाठी हे कॉलेज निवडतात. या कॉलेजची जागतिक स्तरावरही खूप चांगली ओळख असल्यामुळे जर तुम्हाला फर्दर स्टडीजसाठी बाहेर जायचं असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता आपल्या लिस्टमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात SPIT मुंबई. इथला कट ऑफ 99% वरती जातो. इथली ॲव्हरेज फीस 1,20,000 ते 1.5 लाखाच्या दरम्यान व्हॅरी करते. बाकी प्लेसमेंट्सचं म्हणाल तर या कॉलेजला तोड नाही, कारण अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थ्यांची निवड होते. या पुढील कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी PICT. कोडिंग कल्चर आणि सॉफ्टवेअर स्किल्ससाठी PICT महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. कुठल्याही दुसऱ्या कॉलेजला लाजवेल असा यांचा प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. हे कॉलेज यांच्या शिस्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे गेल्यावर अभ्यास म्हणजे अभ्यास करावा लागतो हे नक्की. जर तुमचं लक्ष एक खूप चांगलं सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं असेल तर हे कॉलेज नक्की विचारात घ्या. पुढील कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. खरं तर आजकाल सगळे मुंबई पुण्याचे कॉलेजेस प्रेफर करतात, पण या कॉलेजचं रेप्युटेशन खरंच खूप चांगलं आहे. छोट्या शहरात असूनही देशभरातील विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात. इथल्या मेकॅनिकल आणि कोअर ब्रांचेस खरंच खूप चांगल्या आहेत. त्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना तुम्ही हे कॉलेज आवर्जून प्रेफर करावं असं माझं मत आहे. या पुढील कॉलेज आहे DJSCE अर्थात DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. हे कॉलेज मुंबईच्या विलेपार्ले भागात आहे. इथला कट ऑफ 99% जातो. इथली ॲव्हरेज फीस 1,30,000 ते 1,60,000च्या मध्ये व्हॅरी करते. इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आणि IT ब्रांचेससाठी हे कॉलेज चांगलं मानलं जातं. इथे तुम्हाला वेगळे वेगळे स्टुडंट क्लब्स बघायला मिळतात. खूप भारी भारी टेक्निकल इव्हेंट्ससुद्धा कंडक्ट केले जातात. आणि मुंबईच्या सेंट्रल भागात असणं ही या कॉलेजची खूप जमेची बाजू आहे. या पुढील कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT पुणे. हे पुण्यातल्या टॉप प्रायव्हेट कॉलेजेसपैकी एक आहे. इथे कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेसचा कट ऑफ 98.5%च्या वरती जातो. इथली ॲव्हरेज फीस 2 ते 2.5 लाखाच्या दरम्यान व्हॅरी करते.
इथं अकॅडमिक्ससोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी अनेक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्लब्स आहेत. त्यामुळे प्लेसमेंट्स, अकॅडमिक्स, इंटर्नशिप्स आणि स्टुडंट लाईफ या सर्वच बाबतीत VIT एक बॅलन्स्ड कॉलेज मानलं जातं. इथला ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल खूप स्ट्रॉंग असल्याकारणानं इथे खूप चांगल्या कंपन्या रिक्रूट करायला येतात. आता वळूया आपल्या लिस्टमधल्या शेवटच्या कॉलेजकडे, ज्याचं नाव आहे PCCOE अर्थात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. इथला कट ऑफ देखील 98.5% प्लस जातो. इथली वार्षिक साधारण फीस 2.25 लाखापर्यंत जाते. गेल्या काही वर्षात या कॉलेजने प्लेसमेंट्स आणि अकॅडमिक्स या दोन्ही क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापित केलेलं आहे. इथला सिलेबस इंडस्ट्री ओरिएंटेड अप्रोचने डेव्हलप केलेला असल्यामुळे स्टुडंट्सला याचा डेफिनेटली फायदा होतो. आणि हो मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त रँकिंग पाहून कॉलेज निवडू नका. तुमची ब्रांच प्रेफरन्स, CET स्कोअर, फीस आणि करिअर गोल्स यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्या. कारण जी ब्रांच आणि जे कॉलेज तुम्ही निवडणार आहात तिथे तुम्हाला 4 वर्ष घालवायची आहेत. त्यामुळे जोही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. आणि हो, तुम्हाला जर कॉलेज लिस्ट बनवून हवी असेल आणि ॲडमिशन प्रोसेस संदर्भात संपूर्ण गायडन्स हवा असेल तर आमच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये आत्ताच एनरोल करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यासोबतच www.swapnayan.in ला व्हिजिट करा, जिथे तुम्हाला सगळ्या कॉलेजेसची सगळी माहिती मिळेल. त्यासोबतच तुम्ही तुमची पर्सेंटाईल इंटर केली ना की तुम्हाला पर्सनलाइज्ड लिस्ट बनवून मिळेल. आणि हो, मेक शुअर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अर्थात स्पॉट राऊंडपर्यंत जे काही महत्त्वाचे अपडेट CET सेलकडून येणार आहेत हे सगळे आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवणार आहोत. बाकी आपली भेट पुढच्या व्हिडिओजमध्ये होतच राहणार आहे. थँक्यू.